चला आपण शिवशंकराला बेलपत्र वाहून घेऊया. मंडळी, आपल्या चॅनल लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. चला या व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेहू चिमगो. मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण आज करूया शिवशंकराच्या जपाने. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मित्रांनो, जसं कारणच का स्पेशल आहे. आज आहे महाशिवरात्र, 26 फेब्रुवारी 2025, वार बुधवार. सकाळचे वाजले बघा, सकाळचे वाजले 5:30. घरातली पूजा, देवपूजा वगैरे करून मी चाललो आहे ठाण्यामधील 5 अशी शिवलिंग कवर करायला. मित्रांनो, हा खूप व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे, तर मी शेवटपर्यंत बंद राहा. ओके. ह्या 5 बघा, शिवशंकराची कुठचंही ज्योति आपलं शिवलिंग म्हणा ते खूप महत्त्वाचं आहे, बरोबर. पण त्यातली आज मी तुम्हाला 5 पैकी 2 आहेत ते खूप युनिक आहेत. त्या बघायला खरंच खूप मजा येणार आहे. देवभक्तिभावाने आपण तिथं दर्शन घेणार आहेत. तर चला आपण ह्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि तुम्हाला त्या 5 पैकी 2 युनिक कुठची आपल्या भगवान शिवशंकराची ज्योतिर्लिंग आहेत ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ एखाद्यावेळेस खूप मोठा होईल, पण झाला तर मी या 2 पार्टमध्ये डिवाइड करीन, किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन आज दोन्ही व्हिडिओ बघा. आजच्या आज दोन्ही व्हिडिओ अपलोड होतील. एक होईल 12-5:30 दरम्यान आणि दुसरा होईल संध्याकाळी 5-5:30ला. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, माझ्या चॅनल तुम्हाला आवडल्यास त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब द चॅनल नाव. ऑल्सो इनेबल द बेल नोटिफिकेशन आयकॉन. बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल केल्यानंतर काय होईल की तुम्हाला आपल्या व्हिडिओ आल्या लगेचच कळेल. त्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. तसेच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, कोपनेश्वर मंदिरला आलंय. आपल्या महाशिवरात्री निमित्त या ब्लॉग मध्ये आपण 5 शिवलिंग कव्हर करणार आहोत. की पहिलं शिवलिंग कोपनेश्वर मंदिर, ठाणा मार्केट. सकाळच्या वाजल्या 5:30-5:45 आणि काय गर्दी आहे बघा. माझ्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता, भरपूर अशी गर्दी आहे. या आपण आजूबाजूची मंदिरं भक्तगण जमलेली आणि मेन गाभाऱ्यामध्ये दर्शन घेऊया. बघा, अशी काय आजूबाजूला गर्दी झालेली आहे. बघा, दर्शन दर्शनासाठी केवढी लाईन आहे बघा. आणि कृपा करून तिकडून बाहेर पडा. मी सर्वांना नम्र विनंती करतो, दर्शनासाठी 15 मिनिटाच्या ऐवजी अर्धा तास लागेल, 1 तास लागेल, पण दर्शन तुम्हाला मिळणार आहे. कृपा करून कुठल्याही प्रकारचा असं काही अगोदर करू नका. दर्शनाचे जय भोलेनाथ, जय महाकाल. परंतु आपण स्वतःहून समजुतीने आणि मोठ्या मनाने कृपा करून तिकडून बाहेर व्हायचे, की जेणेकरून बाकीच्या सगळ्या भाविकांना दर्शन मिळेल. मेहरबानी करा आणि तिकडनं जरा दर्शन झालं असेल तर त्यांनी बाहेर पडा. बघा, अशी काय गर्दी आहे कोपनेश्वर मंदिराला. गेट नंबर 1, गेट नंबर 2, गेट नंबर 3 तिन्हीकडून भरपूर असे भाविकगण आलेले आहेत. आणि मंडळाकडून छान असा उपक्रम. महिला वर्गाची लाईन बघा. गेट नंबर 3 वरून दादा सेवेकरी आहे, तिथे चप्पल स्टँड ठेवायला. आणि महिला वर्गासाठी बघा हाच लाईन. भरपूर अशी गर्दी आहे. वर्गाची लाईन. सकाळ वाजल्या 6. विनंती करतो दर्शन घेतल्यानंतर बघा बाहेर पडल्यावर दर्शन झालं की असं बाहेर पडल्यानंतर आपले बघा सेवेकरी आहेत. सेवेकरी काका बघा, महादेवाची सेवा करण्यासाठी दर्शनासाठी खूप रांग आहे. बाहेर पडल्यानंतर एक्झिक्यूटला एक काका आहे. मंदिराचा हा मेन गाभाऱ्याला एंट्रन्स.
ओम कोपिनेश्वर मंदिर महादेव, ओम कोपिनेश्वर महादेव. स्वयंसेवक आहेत. कोपिनेश्वर मंदिर ठाणे बघा काय गर्दी आहे. ओम नमः शिवाय, जय महाकाल. भरपूर अशी दर्शनाची लाईन. बघा मित्रांनो, आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दर्शन करण्याचा प्रयत्न करा. आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओम नमः शिवाय, शिवशंकर शिंदे. ओम शंकर नमामि शंकर. जय महाकाल. अशी काय गर्दी आहे.
झाल्यानंतर प्रसाद ग्रहण करण्यासाठी आलेलं. प्रसादामध्ये बघा खजूर. महाशिवरात्रीला खूप महत्व आहे. फुटाणे. धन्यवाद. जय महाकाल. आणि तुम्हाला काय देणगी द्यायची असेल तर तुम्ही ते देऊ शकता. भक्तगणांसाठी महाशिवरात्रीचं खारीक प्रसाद म्हणून खारीक. बरोबर दादा? आज महत्व आज महाशिवरात्रीचं. महाशिवरात्री सकाळ सकाळ बरेचसे भाविक गण आलेले आहेत. हे बघा. तुम्ही कुठून आलात सर? ठाण्यातून. काही लवकर महादेवचं छान असं दर्शन झालं. सगळ्यांनी एकत्र म्हणूया का? बोला ओम नमः शिवाय. जय महाकाल. बघा अशी काय लाईन इथे व्यवस्था आहे. आणि बघा जी लाईन बघितली ती अशी कंटिन्यू होते. सकाळ झाल्यात. मला तरी वाटतं हे सकाळी 4:30-5 पासून लाईनीमध्ये. कोणाला देणगी द्यायची असेल तर इथे द्यायची आणि इथे पुढे आपल्याला प्रसाद मिळतो. चांगला असा उपक्रम देवस्थानाकडून बघू शकतो. पण दर्शन तर घेतलं ओम नमः शिवाय श्री शंकरांचं. आजूबाजूचं देवी देवता आहे त्यांचं पण दर्शन घेऊया. सुंदरची देवीची मूर्ती. तुम्ही लाईन बघू शकता. बरेच लाईन आहे. गेट नंबर 1, गेट नंबर 2, गेट नंबर 3. बरीचशी भक्तगण माहितीच्या निमित्ताने सकाळ अंघोळ करून वगैरे स्वच्छ शुद्ध मनाने भक्तिभावाने आलेले आहेत. मंदिरातर्फे सिनियर सिटीजन आणि स्वयंसेवक आहेत. हे बघा दादा बघा. वरिष्ठ नागरिकांना आपण दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. परंतु हे लक्षात घ्यायचं आहे की आपण वरिष्ठ नागरिकाची मर्यादा 70 वर्ष त्यावरील अशी केलेली आहे. दादा स्वयंसेवक आहे. दर्शनाचा आग्रह करावा हे मी त्याला नम्र विनंती करतो. कारण की या क्षणी आपण दर्शन करणारे जे भाविक आहेत त्यांचीच गर्दी कलेक्टर ऑफिसपर्यंत और इथे तहसीलदार ऑफिसपर्यंत गेलेली आहे. त्यांना बळीची देवी देवता शंकरच्या पिंडी जाईल. जय श्रीराम सीतामाई लक्ष्मण देवता. जय हनुमान. बाप रे बाप काय गर्दी आहे. दिगंबरा श्रीपाद बोला. सुंदर दत्तगुरूंची मूर्ती. जय श्रीराम जय सीतामाई हनुमान की जय. मंदिराचे 6:15 कालिका मातेचं दर्शन घ्या. आई महाकाली माते की जय. आई कालिका माते की जय. झूम करून दाखवतो. सुंदर असं दर्शन कालिका माते. काळ भैरव देवता. आजूबाजूचं मंदिर परिसर. मूर्ती. ओम नमः शिवाय. बाजूला बजरंगबली सगळं. असं काय मंदिर परिसर आजूबाजूला. आज दिवसभर पूर्ण गर्दी राहणार आहे. ठाणे कोपिशन तुम्हाला सांगा तुम्ही नक्की या आणि देवदर्शन करा. काही भाविक गण प्रसाद म्हणून ते प्रसाद वाटतात. फळावळ आहे प्रसाद. प्रसादाचा लाभ घेऊ शकतो. मग अशी काय एंट्री आहे गेट नंबर 1 वर. बरीचशी मागे लाईन आहे.
भक्तगण सकाळ सकाळ येतो जय महाकाल ओम नमः शिवाय. बघा नंदी, शिवशंकराचं मंदिर म्हणतात नंदी तर असणारच. शिवशंकराचा बाप्पाचा त्रिशूळ डमरू समोर नंदी बघू शकता. भरपूर मोठा असा नंदी. असा का आजूबाजूचा मंदिर परिसर. चला मंडळी आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला 5 शिव ज्योतिर्लिंग आपण या व्हिडिओ ब्लॉग मध्ये करणार आहोत. हा व्हिडिओ पार्ट 2 मध्ये येणार आहे. पार्ट 1 असेल आजचाच व्हिडिओ येणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बंद राहा. चला इकडचा मी आता पुढच्या ज्योतिर्लिंगासाठी शिवलिंगासाठी शिवलिंग 2 ठाण्यामध्ये युनिक आहे, तुम्हाला नक्की बघायला आवडेल. चला आपण पुढच्या क्लिपमध्ये बघूया. कोपनेश्वर मंदिर बघा, अशी काय लाईन तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दुतर्फा. बघा अगदी पुढपर्यंत आहे. इथून जर बघितली कोपनेश्वर मंदिर आणि गाव भली मोठी लाईन. झूम करून दाखवतो, एकदम लांबपर्यंत गेली. चला ओम नमः शिवाय. मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत दर्शन करण्याचा प्रयत्न केला. आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. चला आपण आता दुसरं शिवलिंग एक्सप्लोर करूया. जय कोपिनेश्वर देवता आहे. ओम नमः शिवाय. तहसीलदार कार्यालय दंडाधिकारी ठाणे, मामलेदार मिसळ आणि बघा ही अशी लाईन. बघा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कोपनेश्वर मंदिर कुठे आहे, म्हणजे पुढे तरी मार्केटमध्ये. आणि बघा ही लाईन बघा कितपर्यंत आली आणि दुतर्फा आहे त्या साईडला सुद्धा आहे. मे बी ती जांभी नाका सर्कलपर्यंत गेली असेल. बघा भरपूर मागपर्यंत लाईन आहे दर्शनासाठी. म्हणजे मामलेदार मिसळची आपण ही लाईन बघितली होती कोपनेश्वर मंदिराची आणि कितपर्यंत आली बघा, ही आपल्या सिग्नलपर्यंत आलेली आहे. ओके बघा तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओपर्यंत. हे बघा ग्रंथ संग्रहालय कोपनेश्वर मंदिरापासून लाईन अग्नि सिग्नलच्या पुढे गेलेली. बाप रे बाप. ओम नमः शिवाय. लिंग दुसरं ठाण्यात चंदणी कोळीवाडा जमा ट्रस्ट ठाणे मंदिर. असा काय मार्केटचा परिसर बघा. सकाळी काय गर्दी असते, गर्दी गोंधळ आहे, फुल मार्केट. गजरे हार वेणी सगळं काय मार्केटला. आभारामध्ये एंटर करतोय. माई जय हनुमान. परब्रह्म श्री अक्कलकोट स्वामी महाराज, सद्गुरू आनंद भारती महाराज. श्री स्वामी समर्थ. हे देवीचा फोटो आहे, मूर्ती सुंदर असा फोटो. शिवाची पिंड आहे, या बघूया. ओम नमः शिवाय. जय महाकाल. ओम नमः शिवाय.
ओम शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजावती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजामध्ये ओम नमः शिवाय. सुंदर अशी शंकराचं रूप पिंड आपल्या बी ब्लॉगमध्ये. दुसरं शिवलिंग दत्त मंदिर चंदनी कोळीवाडा. नंदी देवता सुद्धा भाविकगण शंकराला अभिषेक करतायत दुधाचा. ओम शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजावती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजामध्ये ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. दूध दही बेलपत्र शिवशंकराला दुधाचा अभिषेक केला जातो. ओम नमः शिवाय. ओम शंकर नमामि शंकर शिवशंकर शंकर ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय महाकाल. ओम नमः शिवाय. 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 चला आपण शिवशंकराला बेलपत्र वाहून घेऊया. म्हणजे शुभाशीर्वाद घेऊया. ओम नमः शिवाय. मित्रांनो आपल्या बी ब्लॉगमध्ये सेकंड शिवलिंग ठाण्यामधील पहिला आपण बघितलं तर कोपरेश्वर मंदिरात आणि दुसरं हे ठाण्याला चंदनी कोळीवाडा दत्त मंदिरामध्ये शिवलिंग सुंदर. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीचं स्पेशल तुम्हाला 5 शिवलिंग दाखवण्याचा प्रयत्न करत की दुसरं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंद राहा मित्रांनो. ओम नमः शिवाय. मंडळी शिवलिंग 2 आपण बघितलं ठाण्यातलं चंदनी कोळीवाडा दत्त मंदिर असा का आजूबाजूचा मंदिराचा परिसर. सकाळच्या वाजल्या 6:30. मंडळी या व्लॉगमध्ये आतापर्यंत 2 आपण शिवलिंग बघितले ठाण्यातली युनिक. तुम्ही जर पहिलं बघितलं कोपरेश्वरचं केवढं मोठं होतं बरोबर आणि तुम्ही भाविकगणांची तिथे गर्दीसह बघितली. बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला या व्हिडिओमध्ये मी पुढे सरकतो. पहिलं ज्योतिर्लिंग कोपनेश्वर मंदिर, दुसरं चंदनी कोळीवाडामधलं दत्त मंदिरमधलं शिवलिंग आत्ता जे आपण बघितलं. आता आपण तिसरं शिवलिंग खूप युनिक आहे त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. चला भेटू आपण तिसरं शिवलिंग ठाण्यातली युनिक बघूया. ओम नमः शिवाय. आजूबाजूचा तलावारीचा परिसर. वा मजा आली. मला आता खूप परत वाटलं. माझ्यासाठी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. तुम्हाला असं छानपैकी दर्शन द्यायचा प्रयत्न केला मित्रांनो. शिवलिंग दर्शन. ओम नमः शिवाय. म्हणजे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा. ओम नमः शिवाय. तर मी तुम्हाला भेटेल का नवीन एका व्हिडिओ.